अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण धरावे. अनन्य भावे शरणरी घावे, अहंकार सांडून, झणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर, तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी, व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला, की सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवून देई मग आदेश, देई मग आदेश. बघाव हो. नमस्कार. आज अधिक महिन्याचा आता 3रा दिवस. आपण पंढरपुरातून हे ऐकण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. पहिल्यांदा आपण गंगा स्तोत्राचा श्लोक घेऊया. ज्यांना म्हणता येत आहेत त्यांनी म्हणा पहिले 4 श्लोक. सुरुवात करू. हो, करा करा. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, शंकर मौली विहारिणी विमले, मम मतिरास्तां तव पद कमले. पुढे म्हणा कोणीतरी. छान म्हणला. भागीरथी तव. बरोबर आहे, म्हणा. भागीरथी सुखदायी. म्हणू हो. भागीरथी सुखदायिनी मात, तव जल महिमा निगमे ख्यात, नाहं जाने तव महिमानं, त्राहि कृपामयी माम ज्ञानम्. पुढं कोणी म्हणते? नाही तर तुम्हीच म्हणा. मी म्हणू का? हा, म्हणा ना, म्हणा. हरिपदपाद्य तुरंगे अगंगे, हिम विभुमुक्ता धवल तरंगे, दूरी कुरु मम दुष्कृति भारं, कुरु कृपया भवसागर पारं. सुंदर. म्हणा, पुढचाही म्हणा. तव जलमलं येन निपीतं, परमपदं खलु तेन गृहीतं, मातुर्गङ्गे त्वय्यो भक्तः, किल तं द्रष्टुं नयमशक्तः. छान. पुढे पतितोद्धारिणी घ्या कोणीतरी. म्हणा तुम्ही. हा, म्हणताय सुमनताई म्हणताय. खंडित गिरीवर मंडित भंगे, भीष्मा जननी खलु मुनिवर कन्ये, पतित निवारिणी त्रिभुवन धन्ये. छान म्हणले सगळ्यांनी, सुंदर झालेत. आता पुढचा बघूया. फलदान लोके, परमती सुखं पतीची शोके, वारावार विहारिणी गंगे, मुखयुवती कृततर आता हा शिकवायचा आहे ताई. थांबा. छान म्हणलाय पण थोडा
समजून देते आता. आता बघा तिला अजून कशा कशाची उपमा देत आहेत. कल्पलतामिव फलदाम लोके. कोणीतरी माझ्या मागून म्हणा. कल्पलतामिव फलदाम लोके. कल्पलतामिव फलदां लोके. प्रणमति यस्त्वान्न पतति शोके. प्रणमतीस्तु पतति शोके. पारावार विहारिणि गंगे. पारावार विहारिणि गंगे. विबुधवधूकृत तरला पांगे. पुन्हा बघा. पारावार विहारिणि गंगे. पारावार विहारिणि गंगे. विबुधवधूकृत तरला पांगे. विबुध वधूकृत तरला पांगे. नाही मम्मी लिहून घ्यावं लागेल. तुकडे वेगळेच आहे. थांबा. काय आहे तुमच्यात वेगळं आहे का? बोला. माझ्या याच्यात आहे युवती कृत तरला पांगे. हा म्हणजे युवती शब्द आहेच ना. इथे वधू आहे त्यांनी युवती घेतलाय. ते शब्दभेद आहेत काही काही ठिकाणी. आता जसं आहे तसा माझ्यातला मी वाचते, तुमच्यातला तुम्ही वाचला तरी चालेल. तुम्ही म्हटलं ते काय लिहायचं तिथं? विबुध वधूकृत. विबुध वधूकृत. हा तरला पांगे. हा. हा आता बघा हिला काय उपमा दिली आहे. कल्पलता. आता कल्पवृक्ष आपल्याला माहिती आहे, पण वृक्षापेक्षा लता म्हणजे वेली नाजूक असते ना. तर त्या कल्पवृक्षाला ह्यांनी कल्पलतेची उपमा दिली. म्हणजे कल्पलता वेली, वेली आहे ही, वृक्ष नाही. म्हणजे आता कल्पवृक्ष जे कार्य करतो तीच ही कल्पलता करते, की जी आपण कल्पना करू ती आपल्याला ती प्राप्त करून देते. म्हणून कल्पलतामिव फलदाम लोके. फलदाम म्हणजे फळं देणारी. कल्पलतेप्रमाणे फळं देणारी आहे या लोके म्हणजे सगळ्या त्रिभुवनामध्ये, लोकांमध्ये. पण कुणाला देते? प्रणमती यस्त्वाम न पतति शोके. तिथे दोन शब्द आहेत बघा. यस्त्वाममध्ये यहा त्वाम. यहा म्हणजे जो आणि त्वाम म्हणजे तुला. यहा त्वाम प्रणमती. जो तुला नमस्कार करतो. न पतति शोके. शोके न पतति. जो तुला नमस्कार करतो, प्रणाम करतो, तो कधीही शोकात पडत नाही, दुःखात पडत नाही. म्हणजेच इतकं सोपं आहे की गंगेला नमस्कार केला तरी आपल्याला शोक मिळणार नाही, दुःख भोगावं लागणार नाही. आणि शिवाय ही कशी वाहते? पारावार विहारिणी गंगे. तिच्या प्रवाहाला मर्यादा नाही आहे. पारावार नाही, आपण म्हणतो ना मर्यादा नाही आहे. पारावार राहिलाच नाही त्याच्या बोलण्याला, त्याच्या वागण्याला. तसं म्हणलेलं आहे की पारावार विहारिणी, अमर्याद अशी फिरत असते ती. विबुध वधूकृत. आता मगाशी तुमच्यात काहीतरी युवती शब्द आहे. विबुध म्हणजे विद्वान. वधूकृत म्हणजे विद्वानरूपी वधूनी केलेला. कृत म्हणजे केलेला. तरला पांगे. पुन्हा तरल शब्द त्यांनी दोनदा तीनदा घेतले की ती अतिशय वेगानं जाते. त्यामुळं ही जणू काही विद्वानांची पत्नी आहे किंवा वधू आहे आणि तिनं एखादा जसा संचार करावा, वेगानं जावी, पण तरीसुद्धा विद्वानांची वधू कशी असणार आहे? थोडी संयमितच असणार. पण तिच्यासारखी ही संचार करते. आणि अशा गंगे तुला आमचा नमस्कार असो, असंच प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणायचे. परत एकदा श्लोक म्हणूया. कल्पलतामिव फलदाम लोके. प्रणमती हा म्हणा. कल्पलतामिव फलदां लोके. प्रणमती यस्त्वान्न पतति शोके. प्रणमति यस्त्वां न पतति शोके. पारावार विहारिणी गंगे. पारावार विहारिणि गंगे. विबुधवधूकृत तरला पांगे.
विबुध वधू कृत तरला पांगे. आज 6वा श्लोक झालाय. कालचा आपण घेतला होता पतितोद्धार. काय मला माझ्याकडचं पुस्तक आहे ना, त्याच्यात विमुख युवती कृत तरला पांगे लिहिलाय. विमुख युवती का? बर बर बर, विमुख युवती. हा म्हणजे अच्छा, विमुख युवती कृततर म्हणजे एखाद्या युवतीनं पाठीमागं तोंड करावं किंवा मागं वळवावं मुख, तशी ती असा घेतलाय अर्थ. आणि यांनी विबुध वधू कृत घेतलाय. शेवटी वधू आणि युवती जवळचाच अर्थ आहे, पण तरला पांगे म्हणजे तरल चंचल अशी जी आहे जास्त अशी ती, म्हणजे तिच्या शेवटी वेगासाठीच ही वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. युवती आणि वधू शेवटी, पण त्यांनी विमुख घेतले आणि इथे विबुध घेतलेलं आहे. विबुध म्हणजे अत्यंत बुद्धिमान, विशेषण बुद्धिमान. आणि विमुख म्हणजे आपण परांगमुख होणं, पाठ फिरवणं अशा अर्थी तो अर्थ आहे. ठीक आहे, कुठलाही घेतला तरी चालेल, कुठलाही घेतलं चालेल. 5व्याचा थोडासा काल कोणी उशिरा आल्या होत्या, अनुराधाताई आत्ता तरी आहेत का दिसत नाहीत. परत म्हणतात शिकवली का गीता. हां, पतितोद्धारिणी जान्हवी गंगे. ठीक आहे, पतितोद्धारिणी गा जान्हवी गंगे, खंडित गिरीवर मंडित भंगे. आता तिथं सांगितलं होतं की पतितांचा उद्धार करणारी तू जान्हवी आहेस. जान्हवी म्हणजे काय सांगितलं होता की जन्नू राजानं, जन्नू ऋषीच्या मांडीतून ती पुन्हा बाहेर पडली, राजाने ऋषींच्या, आणि म्हणून तिला जान्हवी म्हणायला लागले. कारण त्यांच्या आश्रमामध्ये सगळं, त्या भगीरथानं जी गंगा आणली त्याच्यामुळं सगळा आश्रम उद्ध्वस्त झालेला होता, आणि म्हणून त्यांनी तिचं जल सगळं पिऊन टाकलं होतं. मग ते प्याल्यानंतर सगळ्यांनी विनंती केली की ही गंगा, म्हणजे भगीरथांनीच विनंती केली की ही गंगा सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी, माझ्या आजोबांचा यांचा उद्धार करण्यासाठी आणलेली आहे आणि सगळ्या जगाचा उद्धार करणार आहे, तर तुम्ही ती परत